absorption, reflection and transmission of heat radiation. इथे 3 प्रकार दिलेले आहे. absorption घेणे, रिफ्लेक्शन देणे, ट्रान्समिट दुसऱ्या बाजूने काढून टाकणे. हे कोणाचं? ऑफ हीट रेडिएशन. मग इन केस 3 टाइप्स आहेत यामध्ये. हीट कॅन बी ट्रान्सफर इन 3 मेथड. थोडंसं इंट्रोडक्शनली भाग. तर त्यातला पहिला आहे कंडक्शन मेथड. दिस कंडक्शन मेथड ओनली अकॉर्डन्स इन द सॉलिड. म्हणजे ते फक्त सॉलिडमध्ये आपल्याला पाहता येतं. त्यानंतर कॉन्व्हेक्शन मेथड आहे. कॉन्व्हेक्शन मेथड ओनली अकॉर इन लिक्विड अँड गॅस. या दोन्हीमध्ये हे पाहता येतं, मात्र सॉलिडमध्ये नाही. आणि तिसरा भाग आहे रेडिएशन, जो की आत्ता इथे हेडिंगमध्ये म्हणलं आहे रेडिएशन. तो रेडिएशनचा भाग हा काळ्या अक्षरात दाखवलेला. आणि हा रेडिएशन हीट ट्रान्सफर करतोय. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हीट एनर्जी जाते, इमिट होते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजेच इन व्हॅक्यूममधूनही जाऊ शकते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटली की लाईट वेव्ह. लाईट वेव्हसारखी ती जाऊ शकते. म्हणजे लाईट हा कुठल्याही मीडियममधून जातो. फॉर एक्झाम्पल सनलाईट हे आपल्यापर्यंत व्हॅक्यूममधून येत असेल किंवा वेगळे मीडियम असेल त्यातून येतो. तसंच सनपासून हीट पण येते. तर तो रेडिएशन. इथे काय सांगितलं आहे? द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी विदाउट एनी मटेरियल मीडियम with the speed of light is called radiation. कळलं? आपला चॅप्टर इन केस रेडिएशन. हीट एनर्जी ट्रान्सफर होते एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत, इमिशन होते. ती कशी जाते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमधून जाते. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला पास होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज नाही आणि त्याची स्पीड लाईट इतकी असते. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल सनलाईट हीट कम टू अस. सनपासून लाईट हीट आपल्यापर्यंत पोहोचत असते. आपण दररोज अनुभवतोय ते रेडिएशनच्या मार्फत पोहोचते. रेडिएशन इज द फास्टेस्ट म्हणजे त्याची व्हेलॉसिटी किती आहे? 3 × 10⁸ मीटर/सेकंद इक्वल टू लाईट आहे. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. आणि रेडिएशन हे सूर्यापासूनचं हीट आपल्यापर्यंत येतं, ते लाईटच्या वेगाने येतं. द हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन थ्रू व्हॅक्यूम ॲज वेल ॲज थ्रू अ मटेरियल मीडियम. हीट रेडिएशन व्हॅक्यूममधूनही पास होऊ शकतो, निर्वात जागेतूनही पास होऊ शकतो, आणखीन मटेरियल मीडियममधूनही पास होऊ शकतो. आता थर्मल रेडिएशन म्हणजे थर्मल म्हणजे हीटच आहे. ती कशी होते? आता EM म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड बाय द बॉडीज विच आर ॲट हायर टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग इज नोन ॲज थर्मल रेडिएशन. काय कळलं? की एखादी बॉडी हॉट असेल, त्या हॉट बॉडीकडून तिचं जास्त असलेलं टेम्परेचर हे ट्रान्सफर होतं टुवर्ड्स सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंगकडे होतं, स्पेसकडे होतं. त्यालाच म्हणायचं थर्मल रेडिएशन. आपण पाणी गरम करतो, एखादी वस्तू गरम करतो, मग त्याच्यापासून जे हीट बाहेर पडते सराउंडिंगमध्ये त्याला रेडिएशन म्हणायचं. मग आता इन केस दुसऱ्या ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर, या संबंधामध्ये इंटरॅक्शन दोघांमध्ये ॲक्शन काय होत असेल? थर्मल रेडिएशन आणि मॅटर. आता मॅटर आपण बघतो सूर्यापासून हीट येते किंवा कुठूनही हीट टाकली एखाद्या वस्तूवर पडते,
मग ती वस्तू काय करते, ती हिट घेते का देते का ट्रान्समिट करते, काय करते, यावर थोडक्यात थोडी डायग्राम बघा. हे एनी सरफेस ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे मॅटर आहे, हे चौकोनासारखं दिसणारं, आणि इथून जे हिट येते या ठिकाणी वरून इन्सिडंट होते, ह्या मार्गाने इन्सिडंट होते, क्यूनी इथे इन्सिडंट होते, आणि त्यातली काही हिट क्यू आर आहे, बेसला आर आहे, क्यू आर रिफ्लेक्ट होते, आणि त्यातलीच काही हिट, यातलीच काही हिट क्यू ए अब्सॉर्ब होते, त्या बॉडीमध्येच राहते, आणि या क्यू मधलीच काही हिट इथे अब्सॉर्ब झालेली त्यापैकीच काही हिट ट्रान्समिट होते. बघा ही डायग्राम लगेच परत लक्षात घ्या की ही हिट इन्सिडेंट जी होते ते इन्सिडेंट झालेली हिट 3 प्रकारे विभागून जाते. काही हिट सरफेसवरून दुसऱ्या बाजूला रिफ्लेक्ट होते, त्यातलं काही भाग हिटचा अब्सॉर्ब होते त्या बॉडीमध्ये, आणि अब्सॉर्ब झाल्यापैकी काही बॉडी दुसऱ्या बाजूनं ट्रान्समिट करते, बाहेर टाकते. असे 3 हिटचे प्रकार होतात जे हिट इन्सिडेंट होते त्याचे. तर इथे काय म्हणलंय, व्हेन एव्हर थर्मल रेडिएशन म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट क्यू इथे दाखवलेली ही फॉल्स ऑन द सरफेस ऑफ द ऑब्जेक्ट, या सरफेसवर पडलेली आहे, फॉल्स ऑन द सरफेस ऑफ द ऑब्जेक्ट. सम पार्ट ऑफ हीट एनर्जी क्यू आर is reflect and some part is absorbed QA and the remaining part is transmitted QT as shown फिगर. हे फिगर कळलं असेल. आता याच्यावरून या तिघांची जर बेरीज केली QA QR इक्वल टू Q2, मग जेवढी दिलेली आहे तिकडून तेवढं व्हायला पाहिजे, होईलच. पुढे पाहता येईल आपल्याला. इन केस लेट QA, आता डायग्राममध्ये दाखवलेलं QA काय असेल, अब्सॉर्बेड हीट, QR रिफ्लेक्टेड हीट अँड QT ट्रान्समिटेड हीट. पहा इथे दिले, बी द रेस्पेक्टिवली अमाऊंट ऑफ हीट अब्सॉर्बेड, रिफ्लेक्टेड, ट्रान्समिटेड, आणि त्या तिघांची बेरीज सम इज इक्वल टू इन्सिडेंट टोटल हीट क्यू, म्हणजे टोटल इन्सिडेंट हीट क्यू इज इक्वल टू QA प्लस QR प्लस QT. मग आता पुढे काय करायचं, रिअरेंजिंग बोथ साइड डिवाइड बाय क्यू. क्यूनी डिवाइड करायचं आहे मला इथे. आता या इक्वेशनला क्यूनी डिवाइड केलं तर काय झालं, पहिली टर्म इथे क्यू बाय क्यू कॅन्सल, म्हणजेच कट झालं, 1 आलं. आता इन केस हिअर कन्सिडर QA अब्सॉर्बेड हीट बाय इन्सिडेंट हीट, याचा रेशो ए समजा, QR बाय क्यू याचा रेशो आर समजा, QT बाय क्यू याचा रेशो टी समजा. म्हणजेच ए प्लस आर प्लस टी इक्वल टू 1 असा आपल्याला इक्वेशन 1 मिळाला. वेअर इन दिस केस QA बाय क्यू इज ए. व्हॉट इज ए, इथे दिले पहा, ए इज द कोएफिशिएंट ऑफ अब्सॉर्प्शन. व्हॉट इज ए, ए इज द कोएफिशिएंट ऑफ अब्सॉर्प्शन and which is given by QA by Q. Similarly, आता R काय असेल, व्हॉट इज R, R ह्याचा रेशो असेल, म्हणजे QR बाय Q इक्वल टू R. व्हॉट इज R, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. आता पुढं त्याच पद्धतीने QT बाय Q काय असेल, T असेल, तोही काय असेल, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. कोएफिशिएंट मीन्स सहगुणक. तर असे रेशो मिळाले.
आता त्यांचे डेफिनेशन बघूया. डेफिनेशन कशी करता येईल? एक डेफिनेशन केल्यानंतर तुम्हाला 3 डेफिनेशन बनवता येते. आता पहिली डेफिनेशन बनवूया. ए इक्वल टू क्यू ए बाय क्यू. आता हा रेशो आहे. हा रेशो म्हणजेच डेफिनेशन ऑफ द कोएफिशियंट ऑफ ऑब्सॉर्प्शन असं असणार आहे. मग आता व्हॉट इज क्यू? क्यू हे काय असेल? ऑब्सॉर्बेड हीट, ऑब्सॉर्ब करून घेतलेली हीट आहे. आणि व्हॉट इज कॅपिटल क्यू? टोटल अमाऊंट ऑफ हीट विच इन्सिडंट ऑन द बॉडी, ऑब्जेक्ट त्या सरफेसवर पडलेली. तर त्यांचा रेशो म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ऑब्सॉर्प्शन. मग आता इथे काय दिले? द रेशो ऑफ ऑब्सॉर्बड हीट टू द टोटल अमाऊंट ऑफ इन्सिडंट किंवा फॉल इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ ऑब्सॉर्प्शन. याच पद्धतीनं आपल्याला हे पण डेफिनेशन करता येईल. आर इक्वल टू क्यू आर बाय क्यू. आता इथे या डेफिनेशनमध्ये ऑब्सॉर्प्शन जिथे आहे तिथे रिफ्लेक्शन तेवढं टाकायचं आहे, बाकी सेम. मग आता त्या पद्धतीनं बघा. द रेशो ऑफ रिफ्लेक्टेड हीट टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑर फॉल्स इज कॉल्ड द कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. याच पद्धतीनं ट्रान्समिटेड या बाबतीत बघूया. द रेशो ऑफ ट्रान्समिटेड हीट टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. म्हणजे ह्या तिन्ही डेफिनेशन लगेच पाठवायला पाहिजेत. पहिल्यामध्ये ऑब्सॉर्प्शन यूज करायचं आहे, दुसऱ्यात रिफ्लेक्शन, तिसऱ्यात ट्रान्समिटेड. अशा टाईपचं आपण हे बघितलं. आता पुढे आता काही केसेस आहेत. आता जो हा आपण इक्वेशन घेतलेला आहे ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. आता माहिती आहे ए कोण आहे, आर कोण आहे, टी कोण आहे माहिती आहेत. कोएफिशियंट ऑफ ऑब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिटेड. मग आता सर्वच निसर्गात सापडणाऱ्या बॉडी सारख्या नाही आहेत. काही बॉडी ऑब्सर्व करणारे आहेत, काही बॉडी रिफ्लेक्ट करणारे असतात, काही बॉडी ट्रान्समिट करणारे असतात. आता ब्लॅक बॉडी जर असेल एखादी तर ती टोटली ऑब्सर्व करून घेते, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिटेड करत नाही. एखादी ग्लास मिरर असेल तर ती टोटली रिफ्लेक्ट करते, ऑब्सर्व करत नाही किंवा ट्रान्समिट करत नाही. अशा काही केसेस पाहूया इथे. आता इथे पहिलं दिलेलं आहे, पहिली केस परफेक्टली ट्रान्समिटर. आता परफेक्टली ट्रान्समिटर पाहिजे. आता आर रिफ्लेक्ट 0 असेल आणि ऑब्सॉर्प्शन जर 0 असेल आणि टोटल त्याच्यातून रिफ्लेक्ट होऊन जाईल हीट. आता एखादी काच वगैरे असते, ती काच दुसऱ्या बाजूला टोटली हीट पाठवून देते, म्हणजे ट्रान्समिटर जास्त असतो. म्हणजेच वरच्या इक्वेशनमध्ये आरची किंमत आणि एची किंमत 0 0 ठेवली तर काय राहील? टी इक्वल टू 1 राहील. मग आता ज्यावेळेस टी इक्वल टू 1 राहील त्या बॉडींना आपण परफेक्टली ट्रान्समिटर म्हणायचं, तशा बॉडींना ट्रान्समिटर म्हणायचं. आता दुसऱ्या काही बॉडी आहेत, डायअथर्मोनियस सबस्टन्स म्हणतात. आता डायअथर्मोनियस सबस्टन्स कोणाला म्हणायचं? जेव्हा पहा आता इथे एक केस दिलेली आहे, टी इज नॉट 0 अँड, म्हणजेच इथे इन केस ए प्लस आर हे दोघेही 0 नाही आहेत. खाली पहा, ए आणि आर हे दोघेही 0 नाही आहेत किंवा दोघेही 1 नाही आहेत. याचा अर्थ काय होतो? या दोघांची बेरीज 1 नाही आहे किंवा 0 नाही आहे. ए प्लस आर, ए म्हणजे ऑब्सॉर्प्शन, आर म्हणजे रिफ्लेक्शन, त्या दोघांची मिळून एक किंमत होत नाही, म्हणजे ट्रान्समिटर असेल. आणि त्या दोघांची मिळून 0 ही किंमत होत नाही, म्हणजे ते ॲक्च्युली दोघेही ए आणि आर 0 ही नाहीत किंवा 1 ही नाहीत. म्हणजे इथे कोण असणार आहे? टी. म्हणजे टी हा कसा असणार आहे?
टी इज इक्वल टू 1 असणार आहे, जवळपास टी इक्वल टू 1च असणार आहे. म्हणजे टीचीच इथं जास्त हे असणार आहे. कारण काय, इन केस हे दोघं एकही होत नाहीत आणि झिरोही होत नाहीत, म्हणजेच दॅट मीन्स आयदर अ गुड ऑब्सॉर्बर नॉर गुड रिफ्लेक्टर. अशी एक बॉडी असते की ती गुड ऑब्सर्व करून घेत नाही किंवा गुड रिफ्लेक्ट करत नाही. अशा बॉडींना डायअथर्मिनस सबस्टन्स म्हणायचं. त्यांचे एक्झाम्पल दिलेले आहेत. ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, सोडियम क्लोराईड आहे, क्वार्टज, हे एक्झाम्पल आहेत. ऑब्जेक्टिव्हमध्ये हे विचारू शकतं, लक्षात ठेवा. आता त्याच्या उलटमध्येच याच्यासारखं डायअथर्मिनसचं DAI काढून टाकलं, अथर्मिनस सबस्टन्स. आता अथर्मिनस सबस्टन्समध्ये म्हणजे टी हा एक्झॅक्टली 0 होतो आणि A+R इक्वल टू 1 होतो. म्हणजे इथे गुड ऑब्सॉर्ब अँड गुड रिफ्लेक्ट हे दोघं आहेत आणि ट्रान्समिटेड 0 आहे. ट्रान्समिटेड होतच नाही आहे, म्हणजे दुसऱ्या साईडला हीट लॉस होत नाही आहे. म्हणजे द ऑब्जेक्ट डज नॉट ट्रान्समिट एनी रेडिएशन. इट इज सेड टू बी ऑल्सो ऑपेक्यू टू रेडिएशन असेही म्हणतात. आता चौथी केस आहे गुड रिफ्लेक्टर किंवा पुअर ऑब्सर्वर किंवा पुअर ट्रान्समिटेड. म्हणजे गुड रिफ्लेक्टर जर असेल तर ऑब्सॉर्व कमी होते आणि ट्रान्समिट कमी होते. मग अशी म्हणजे इन केस गुड रिफ्लेक्टर म्हणल्यानंतर R इक्वल टू 1 आणि हे दोघंही ट्रान्समिटेड आणि अब्सॉर्बेड इक्वल टू 0, अशा बॉडींना गुड रिफ्लेक्टर म्हणायचं. आता महत्त्वाचं आहे सर्वात, जे चॅप्टर पुढचे रंगणार आहेत ते या केसेसवर. परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी अशी आहे, हा आर्टिकल पण आहे, सब आर्टिकल 64 पेजवरती आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिटेड इज इक्वल टू 0, ओनली अब्सॉर्प्शन इज इक्वल टू 1. म्हणजे टोटल अमाऊंट हीट जेवढी इन्सिडेंट केली ब्लॅक बॉडी ऑब्सर्व करून घेते, ते रिफ्लेक्ट आणि ट्रान्समिट हे 0 करते. अशा बॉडींना ब्लॅक बॉडी म्हणतात. आणि त्या बॉडी काळ्या कलरच्याच बॉडी असं करू शकतात, बाकीची कुठलीच बॉडी करत नाही आहे.